श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्व आनंदित असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग असा छोटा तर होणारच आहे, परंतु इंटरेस्टिंग सुद्धा खूप असणार आहे. कारण विषयच असा आहे जो सर्वांनाच असतो, उत्सुकता असते अशा विषयाची, की प्रत्येकात ज्यावेळेस आपण नवीन यूट्यूबर असतो किंवा मग नवीन चॅनल ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस सर्वांनाच ही उत्सुकता असते की जी मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मग विषय काय आहे तर माझ्या जे चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते एका दिवसामध्ये कसे कंप्लीट झाले. तर मग एक दिवसात हे सर्व होणं शक्य नसतं, हे तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे. मोजक्याच जणांचं ते होतं किंवा खूप दिवस लागतात जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाढण्यासाठी. अक्षरशः एक दिवसात एक सुद्धा सबस्क्रायबर्स काही वेळेस आपल्याला येत नाही आपल्या व्हिडिओमधून कोणत्याही व्हिडिओमधून आपण जरी व्हिडिओ टाकले तरी एका दिवसात एक सुद्धा सबस्क्रायबर कधी येत नाही. मग हे एका दिवसात कसं शक्य झालं आणि तेही माझ्या पहिल्या व्हिडिओमधून, हेच तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी सांगते की ज्यावेळेस आपण नवीन यूट्यूबर असतो त्यावेळेस आपली कंटिन्युटी व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची असते. आपलं डेली एक तरी व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ म्हणा, लॉंग व्हिडिओ म्हणा, तुम्ही जे काही टाकताय ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मग त्यामधून लगेचच आपले व्हिडिओ आहे तो व्हायरल जातोय व त्यातून आपल्याला लगेचच सबस्क्रायबर्स हे लगेचच होत नसतं. काहींचं होतं, काहींचं होत नाही. ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल जातो त्यावेळेसच ते गोष्ट शक्य आहे, नाहीतर लगेचच कोणतीही गोष्ट शक्य होत नाही आणि यूट्यूबवर तर नाहीच होत. आणि मग कसं असतं, माझ्या बरोबर कसं झालं की ज्यावेळेस गणपतीचा सीझन चालू होता, गणपतीचं फेस्टिवल जवळ आलेलं होतं आणि त्यावेळेस गौराईसुद्धा असतात. मग गौरायांमध्ये जो आहे ते मी व्हिडिओ टाकला होता गौराईचा. आणि माझ्या ह्या चॅनलवर मी सांगितलं होतं, माझं आधीसुद्धा चॅनल होतं, कुकिंगचं चॅनलच होतं आणि आतासुद्धा मी कुकिंगसाठीच हे चॅनल ओपन केलं होतं. परंतु गौराया गणपती आलेले होते आणि माझ्याकडे व्हिडिओ होता. मग म्हटलं चला हा पोस्ट करून पाहूया. आणि सहज अचानकच हा व्हिडिओ आहे तो मी सोडून दिला होता यूट्यूबला. काही त्यात हे नव्हतं की बापरे ह्याच्यातून काय वाढतील सबस्क्रायबर्स, काही नाही, फक्त टाकायचं म्हणून टाकून दिलता. असंच एक दिवस टाकलं आणि मग सबस्क्रायबर्स वगैरे सुद्धा बघायचं हे नव्हतं, कारण फक्त चालू करून दिलता. आणि त्याच्यानंतर मला काय करायचं होतं, याच्यावर जे आपलं आहे कुकिंगचे वगैरे व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट करायचे होते. कारण आधीसुद्धा चॅनल होतं, मी सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तो नसेल पाहिला व्हिडिओ तर तो सुद्धा पहा तुम्ही. मग हे कसं शक्य झालं हेच तुम्हाला सांगणार आहे. तर हे व्हिडिओ मग गणपतीच्या वेळेस तो व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामधून तो व्हिडिओ जवळपास 5 मिलियन लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. आणि त्यातल्या एका दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स जे आहेत माझे ते कंप्लीट झाले. हे सर्व सोपं नव्हतं, परंतु हे सर्व त्या व्हिडिओमार्फत झालं. आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा माझ्या छान रिस्पॉन्स असतो त्या व्हिडिओंना सुद्धा, आणि त्यातून सुद्धा 15-20 असे सबस्क्रायबर्स जे आहेत ते मला भेटतच असतात. परंतु आपलं कसं असतं की बापरे एका दिवसात हे सर्व शक्य आहे का, खरंच शक्य आहे का, हे आपल्याला उत्सुकता असते जाणून घ्यायची. कारण असे बरेच व्हिडिओ येत असतात की आता माझे इतके सबस्क्रायबर्स झाले, एका दिवसात 10,000 झाले, एका दिवसात 20,000 झाले. परंतु हे एखादा व्हिडिओ ज्यावेळेस आपला व्हायरल जातो, मिलियनमध्ये व्हिडिओ जातो, त्यावेळेसच हे सर्व जे आहे ते शक्य होत असतं. मलाही असं वाटायचं, काही व्हिडिओ टाकतात एका दिवसात कसं शक्य आहे व्हिडिओला एवढे व्ह्यूज येणं. पण असं नसतं. ज्यावेळेस आपले व्हिडिओ व्हायरल जातो आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस एखादं ट्रेंडिंगनुसार ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत जातो किंवा आता हा सण आला आहे मग ह्याच्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवतोय, मग त्या व्हिडिओ वेळेस काय असतं की लोक त्याचबद्दलचे व्हिडिओ जे आहेत त्यांच्या ह्याच्या लिस्टमध्ये येत असतात. तर मग तसंच काहीसं आपल्यासोबत होतं. ज्यावेळेस आपला व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेस तेच काहीचं कारण असतं. आणि माझ्यासोबतही तेच कारण होतं की गणपतीचा सीझन चालू होता, गणपतीमध्ये गणपतीच्या रील्स, गौरायांच्या रील्स अशा व्हायरल होत असतात. आणि मग मी सुद्धा तो व्हिडिओ टाकला आणि त्यामुळेच तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला. आणि 5 मिलियन लोकांमधून एका दिवसात 1000 सबस्क्रायबर येणं नक्कीच सोपं आहे. आणि ते सबस्क्रायबर्स आहेत 1000च्या पुढे पण गेले असतील, परंतु 1000 मी तुम्हाला सांगते, साधारणपणे 1000 तर होतेच. आणि मग
हे जे आहे ते व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे. मग ते प्रत्येकाच्या बाबतीतच घडतं असं नाही. मग त्यासाठी आपल्याला आपण जे कुकिंगचं चॅनल असू द्या, ब्लॉगिंगचं असू द्या, ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये पण हे सर्व शक्य होतं, परंतु त्याच्यामध्ये वेळ लागतो. मग कुकिंगचं किंवा तुमचे कोणतेही रील्स असतील, कॉमेडी वगैरे असे कोणतेही ज्यावेळेस आपण रील्स टाकतो ते कोणत्या तरी विषयानुसार असतात. ट्रेंडिंग ज्यावेळेस असतं त्यावेळेस तर हे सर्व जे आहे ते शक्य होतंच. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.